ओ आई, ओ आई. मोना, बाई मोना, कधी आली हो तू? आणि असे अचानक तुझे मिस्टर कुठे? बुवा नाही दिसून राहिले. ओ आई मी एकटी झाली. आता मी त्या घरात चुकूनही पाय नाही टाकणार. काहून हो बाई, काय झालं? कोण बोललो तुले? कोण बोललं? सारेच बोलतात मले. त्या घराची मले तर नोकरानी बनवून ठेवलं. नवऱ्याचा टिफिन कर, सासूचा स्वयंपाक कर, सगळ्याचं कर, तरी त्याला काही नाव नाही आहे. बरं बरं, तू हातपाय तोंड धुई, फ्रेश होय पहिले, मग बोलू आपण. बरं आई. बेटा मोना, चहा पितं का? चहा मांडू का? काहून रत्ना एवढी नाराजीत बसली आहे तू? बाई मोना आली ना, बाई तिचा दिमाग लय गरम आहे, म्हणून मी तिले काही विचारलंच नाही. आई आई तिले काही समजवण्याचा प्रयत्न केला तर ती काही समजवण्याच्या स्थितीत नाही आहे. पहा तुम्हीच तिला काही समजवून. काहून आली हे अचानक? कशी आहे बरी? काय झालं? बरं झालं तुम्ही आल्या. मला लय एकटं झाल्यासारखं वाटू राहिलं. आता मला बरं वाटू राहिलं. अहो पण तू काहून रडून राहिली? काय झालं? मोना ताई, काय झालं? तू अशी अचानक काहून आली इकडं? मी आता इथंच राहणार आहे. काहून बाई, तुला त्रास देतात का घरचे लोक? त्या नवऱ्यानं मारलं काय तुले? असं काही नाही झालं. मग तुझे मिस्टर दारू पितात का? त्यांना काही व्यसन आहे का ताई? नाही नाही, असंही काही नाही आहे. असं काय झालं? तू आताच तर लग्न झालं, 4-5 महिन्यातच तू वापस आली. अरे मोना, आताच लग्न झालं, सुरुवातीला असतेच असे वाद. काकू, मी तिथं कायद्यासाठी जाऊ? सगळे कामं मलाच करा लागते. ते सासू माझी ड्युटीवर चालली जाते, मला तिचे पण सगळं कामं मलाच करा लागते. मी का फक्त नोकरांसाठी त्या घरात राहू का? बाई मोना, पहिले होत असते असं, नंतर मग तुला सवय पडन. आणि अशा लहान सहान गोष्टीसाठी असं घर सोडून येत असते का? तुम्ही जर त्या लोकांकडून बोलायला आल्या असेल ना, तर मला तुमच्या सजेशनची काही गरज नाही आहे. बरं बाई, जाते आम्ही. चल गं नाही. काकू बस गण्या. अजून हो, मी रागात होती ना म्हणून असं बोलते ना. तू खरंच खूप नशिबवान आहे की तुला सरकारी नोकरी आहे, तुझ्या पायावर तरी उभी आहे. आणि माझं नशीब पाय, एवढं शिकून सुद्धा शेवटी मला चुलीपाशीच राहावं लागते. तुले काय वाटते? तिले नोकरी आहे म्हणून ते काय मला घरच्या कामात मदत करत नाही? नोकरी करणाऱ्या बायांले पण खूप स्ट्रगल करावं लागते. घरचे काम करून सुद्धा तिले ऑफिस सांभाळावं लागते. तुला काय वाटते तू नोकरानी आहे? अगं, घरची कामं करण्यात वेगळाच आनंद भेटते. हा, थोडा थकवा येतो पण मॅनेज करा लागते. मी सकाळी उठून सगळे कामं करते. डबा बनवते स्वतःचा, घरच्यांसाठी स्वयंपाक बनवते, बाकीचे राहिलेले काम आई करून घेते, मग मी ऑफिसला जाते. तू सगळे कामं करून ऑफिसला जाते? मी किती न्यायासाठी सँडल आणली होती, पण तू दिसली ना, बघ बरं तुझ्या पायात होते काय तर. बापरे, चप्पल पण चावली. पण जाऊ दे, ठीक आहे नाही, आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. होत नाही काय? ते चावली काय तुला ती चप्पल? राहू दे, मग मी तुला दुसरी घेऊन देते. हो, सुरुवातीला चावते, पण नंतर सवय झाली की नाही चावणार. नवीन आहे ना सध्या. अगं पण तू त्या चप्पलनं पडत होती ना, त्याचं काय मग? सांभाळलं ना स्वतःला, एवढं ते ऍडजस्ट करीनच. ऍडजस्ट केलं ना, मग असं सासर सोबत कर. ताई, लग्न पण हे नवीन सँडल प्रमाणेच असते. नवीन संसारात कधी कधी चुका होतेस. जशी तू ते सँडल घालून स्वतःला सांभाळलं ना पडता पडता, तसंच ह्या नवीन संसाराला पण सांभाळून घे. बाई, जो मान तुला सासरी भेटते ना, तो मान मायबापाच्या घरी राहिल्याने नाही भेटत. आणि 4 लोक तुलेही बोलतील आणि 4 लोक मायबापालाही बोलतील. चुकले मी, आता जाते मी.